नमस्कार. डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण अत्यंत महत्त्वाची अशी एक सिरीज स्टार्ट करत आहोत, ती म्हणजे ताई सिरीज. ही जी सिरीज आहे ती अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही सिरीज आहे. या सिरीजच्या माध्यमातून आतापर्यंत आलेले जे क्वेश्चन पेपर आहेत, PYQs आहेत, म्हणजे आधी आलेले जे पेपर आहे किंवा क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण ही PYQ सिरीज सुरू केलेली आहे, ताई सिरीज. आणि या सिरीजमधलं हे पहिलं लेक्चर आहे. तर लेक्चर तुम्हाला निश्चित आवडणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना सुद्धा या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांची जाहिरात लवकरच येणार आहे. त्यासाठी डायरेक्शन अकॅडमीनं स्पेशल डेडिकेटेड असे अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि या माध्यमातून संपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही सिलेबस इथे कव्हर होणार आहे. आणि फी जी आहे सध्या ऑफर प्राइस आहे ती म्हणजे फक्त 999 रुपये. ओरिजिनल रेग्युलर जी फी आहे ती 2000 रुपये आहे, परंतु काही काळासाठी ही जी फी आहे ती फक्त आपण 999 ठेवलेली आहे. यामध्ये PDF नोट्स असतील, संपूर्ण लेक्चर्स असतील, त्याचबरोबर PYQ सिरीज असेल आणि टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. अशी होलिस्टिक आणि ऑथेंटिक जी बॅच आहे ते आपण ऑलरेडी आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर लॉन्च केलेली आहे. त्याचे डेमो लेक्चर सुद्धा आपल्याला पाहता येतील. चला, तर आजच्या सिरीजमधलं पहिलं लेक्चर आणि पहिला क्वेश्चन. पहिला जो क्वेश्चन आहे, तर आता हे जे क्वेश्चन आपण पाहणार आहोत किंवा पाहत आहोत तर हे सगळे PYQs आहेत, म्हणजे ऑलरेडी हे प्रश्न विचारलेले आहेत या परीक्षेमध्ये, अंगणवाडी परीक्षेमध्ये. ओके, आता यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट, म्हणजे या ठिकाणी संगणक हा जो घटक आहे हा पण महत्त्वाचा घटक असतो, त्यावर आधारित काही क्वेश्चन आपण बघू. पहिला क्वेश्चन आहे की कोणत्याही संगणकास क्वेश्चन नंबर फर्स्ट, कोणत्याही संगणकास माहिती पुरवणारे व आदेश देणारे डॅश डॅश हे उपकरण आहे. मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड किंवा वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय आहे की संगणकास माहिती पुरवणारे. आता संगणकाला आपल्याला जर माहिती पुरवायची असेल तर कशाचा आपण उपयोग करतो किंवा वापर करतो, तर कीबोर्डचा वापर करतो. म्हणजे उत्तर काय असणार आहे, कीबोर्ड. आता यामध्ये मॉनिटर आणि प्रिंटर जे आहेत हे एक प्रकारचे काय आहेत, आउटपुट उपकरणं आहेत. ओके, मॉनिटर आणि प्रिंटर हे जे आहेत हे आउटपुट आहेत, आउटपुट उपकरणं ज्याला आपण म्हणू ते आहेत. तर यामध्ये इनपुट उपकरणं जे आहेत हे ज्या आधारे आपण इन्फॉर्मेशन फीड करतो त्याला आपण इनपुट उपकरण म्हणतो, ज्यामध्ये हे कीबोर्ड आहे. ओके, कीबोर्ड असेल किंवा माऊस असेल. ओके, तर हे काय आहे, इनपुट उपकरण आहे. हे संगणकाचे सर्वात महत्त्वाचे इनपुट उपकरण आहे कीबोर्ड. आणि याच्या साहाय्याने आपण संगणकाचा डेटा व विविध आदेश कमांड या ठिकाणी संगणकाला पुरवत असतो. आणि आउटपुट उपकरणे मॉनिटर आहे, प्रिंटर ही आउटपुट उपकरणे आहेत. आणि मॉनिटर माहिती दाखवतो, मॉनिटर काय आहे, माहिती दाखवतो. तर प्रिंटर जे आहे हे माहिती कागदावर प्रिंट करतो. त्याला या ठिकाणी आपण काय म्हणतो, आउटपुट या ठिकाणी उपकरणे असं म्हणतो. ठीक आहे, तर इथं लक्षात ठेवा, इनपुट डिव्हाइस. एखाद्या दिवस आता तुम्हाला इनपुट डिव्हाइस विचारलेला आहे, तर आता काय विचारतील, आउटपुट डिव्हाइस कोणतं आहे, तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे प्रिंटर आणि मॉनिटर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. इंटरनेट म्हणजे प्रामुख्याने काय. या ठिकाणी की इंटरनेट म्हणजे प्रामुख्याने काय, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पहिला आहे इंटर डिव्हिजनल नेटवर्क ऑफ कम्प्युटर, इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ कम्प्युटर. तिसरा आहे इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कम्प्युटर्स का इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ या ठिकाणी सर्व्हर. तर उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कम्प्युटर्स. आता यामध्ये हे त्याला इंटरनेटचे किंवा नेटवर्कचे जाळे असं म्हटलं जातं. इंटरनेट हा शब्द जो आहे हा काय आहे या ठिकाणी, इंटरकनेक्टेड नेटवर्क या शब्दापासून बनलेला आहे. म्हणजे काय आहे, जगातील आपल्याला या ठिकाणी कुठेही काय करता येतो की ॲक्सेस करता येतो किंवा कुठलीही माहिती आपल्याला पाहता येते. म्हणजे जग जे आहे हे इंटरकनेक्ट झालेलं आहे, एकत्र झालेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये संगणकाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यावधी संगणकांना एकमेकाशी जोडणारे जागतिक पातळीवर हे काय आहे, नेटवर्क आहे. त्याला या ठिकाणी इंटरनेट असं म्हटलं जातं. आणि याद्वारे संपूर्ण जगामध्ये विविध माहितींची देवाणघेवाण आपण करत असतो, तर त्याला या ठिकाणी इंटरनेट असं म्हणतात. आणि ग्लोबल नेटवर्क, इंटरकनेक्टेड नेटवर्कद्वारे जगभरातील संगणकाशी हे जे नेटवर्क आहे हे जोडलेलं आहे. ठीक आहे, हे झालं सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनकडे आपण जाऊ. थर्ड जो क्वेश्चन आहे तो म्हणजे ICT. ओके, ICTचा सविस्तर व अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे. ICT म्हणजे काय आहे, ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इंटरकनेक्टेड टेक्नॉलॉजी,
तिसरा आहे इन्फॉर्मेशन कॉमन टेक्नॉलॉजी का इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर उत्तर काय असणार आहे, तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे याचं काय आहे एक्झॅक्ट उत्तर असणार आहे. तर ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा काय आहे या ठिकाणी अर्थ आहे. मराठीमध्ये जर पाहिलं तर माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान ज्याला म्हटलं जातं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता यामध्ये केवळ संगणक तंत्रज्ञान नसून तर दूरध्वनी, इंटरनेट, प्रसार माध्यमे आणि सर्व प्रकारच्या संपर्क उपकरणाचा व प्रणालींचा याच्यामध्ये समावेश होतो. तर या ठिकाणी त्याला म्हणायचं ICT. ठीक आहे, ICTचा आपल्याला एक लॉंग फॉर्म जो आहे तो विचारलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, या PYQच्या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला नेमका अभ्यास काय करायचा आहे, कशा पद्धतीनं वाचन करायचं आहे, कशावर फोकस करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर हे जे प्रश्न आहेत हे या ठिकाणी सेल्फ रिपीट सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला समजून आणि पाठ करून घ्यायचा आहे. आणि ही जी PDF आहे ही PYQs आहे, याची PDF आपण डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर या ठिकाणी फ्रीली ॲक्सेस करून ठेवलेली आहे. तर तुम्हाला यामध्ये अंगणवाडी सेविकाचा जो कोर्स आहे त्यामध्ये ही जी PDF आहे ही तुम्हाला फ्रीली अवेलेबल असणार आहे. तर हा झाला 3 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर 4 नंबरकडे आपण येऊ की प्रोग्राम व डाटा तात्परता. ओके, वोलेटाईल ज्याला म्हणतात, साठवून ठेवण्यासाठी प्रोग्राम व तात्पुरता डाटा. ओके, प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणाचा उपयोग होतो. म्हणजे प्रोग्राम किंवा डाटा आहे तो या ठिकाणी आपल्याला जर स्टोअर करायचा आहे, टेम्पररी स्टोअर करायचा आहे, तर त्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर रॅम, रॉम, CD का DVD आहे. तर काय आहे ते या ठिकाणी रॅम आहे. रॅम ह्याचं उत्तर असणार आहे. रॅम म्हणजे काय आहे, तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी. ओके, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तुम्हाला सिंपल पण विचारतील की या ठिकाणी रॅमचा फुल फॉर्म काय आहे, तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही संगणकाची मुख्य तात्पुरती किंवा अस्थिर मेमरी आहे. चालू असलेले सर्व प्रोग्राम्स आणि त्याचा वापर जो आहे वापरला जाणारा डेटा हा तात्पुरत्या साठवणुकीसाठी याचा वापर करतो. तर या ठिकाणी हा रॅम जो आहे हा काय आहे या ठिकाणी तात्पुरत्या स्टोरेजसाठी वापरला जातो. आता याची मर्यादा काय आहे, लिमिटेशन काय आहे, संगणकाची वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा संगणक बंद झाल्यास रॅम मधील संपूर्ण डेटा पूर्णपणे पुसला जातो. तर रॉम, CD आणि DVD ही कायमस्वरूपी काय आहेत या ठिकाणी साठवणूक माध्यम आहेत. म्हणजे जे बाकीचे 3 ऑप्शन होते यामध्ये रॉम आहे, CD आहे किंवा DVD आहे, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डेटा जो आहे तो हा परमनंट किंवा लॉंग टर्म साठी त्याच्यामध्ये साठवून ठेवू शकतो. ओके, तिथं तात्पुरत्या याच्यासाठी काय आहे, रॅम लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉसचा सविस्तर तांत्रिक अर्थ खालीपैकी कोणता आहे. डॉसचा तांत्रिक अर्थ कोणता आहे, ते याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम, दुसरा आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, तिसरा आहे या ठिकाणी डबल ऑपरेटिंग सिस्टीम, चौथा आहे डेस्क ऑपरेटिंग सिस्टीम. तर उत्तर काय असणार आहे या ठिकाणी डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम याचं उत्तर असणार आहे. आता यामध्ये डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे तर याचा अर्थ आहे की या ठिकाणी डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ही सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टीम होती. ही काय आहे, डॉस ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी मायक्रोसॉफ्ट कंपनीने MS DOS ओके MS DOS नावाने मुख्यतः विकसित केली होती. ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तर ही डॉस काय आहे या ठिकाणी ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि त्यानंतर कमांड लाईन इंटरफेस आजच्या विंडोज आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टीम प्रमाणे ही ग्राफिकवर आधारित नसून पूर्णपणे टेक्स्ट व विविध कमांड्स लिहून वापरली जाणारी कमांड लाईन इंटरफेस CLI. ओके, ही कशी आहे, CLI सिस्टीम आहे. म्हणजेच कमांड लाईन इंटरफेस म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी कमांड देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं ही डॉस जे आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम आहे, DOS. नेक्स्ट अनौपचारिक शिक्षणाबाबत नॉन फॉर्मल एज्युकेशन खालीपैकी कोणते विधाने योग्य आहेत. आपल्याला प्रश्न विचारला आहे की अनौपचारिक शिक्षणाबाबत. आता यामध्ये पहिलं आहे की 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलांसाठी असते हे अनौपचारिक जे शिक्षण आहे किंवा त्याला आपण नॉन फॉर्मल एज्युकेशन जे आहे हे कोणासाठी असते, ते या ठिकाणी 6 ते 14 वयोगटातील शाळाबाबत मुलांसाठी असते. बरोबर आहे. ओके, सेकंड
औपचारिकहून वेगळी पण हेतुपूर्ण करणारी आहे. ओके, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी जे आहे हे दोन्हीही बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी इन्फॉर्मल एज्युकेशन म्हणतो. अनौपचारिक शिक्षण जे आहे हे शाळाबाह्य किंवा वंचित राहिलेल्या मुलांसाठी प्रामुख्याने 6 ते 14 वयोगटातील हे काय आहे, या ठिकाणी वयोगटातील मुलांना हे शिक्षण दिलं जातं किंवा की जे शाळेपासून वंचित असतात त्यांच्यासाठी हे इन्फॉर्मल एज्युकेशन ज्याला म्हटलं जातं. ओके, आणि यामध्ये काय आहे, फ्लेक्झिबिलिटी असते, फ्लेक्झिबल लर्निंग. म्हणजे याच्यामध्ये की शाळेमध्ये तो विद्यार्थी जो आहे तो कधीही येऊ शकतो, कधीही जाऊ शकतो. ठीक आहे, तर यामध्ये त्याला फ्लेक्झिबल लर्निंग सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट, की आपली डेडिकेटेड अशी अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकेची जी बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये अत्यंत असा उदंड प्रतिसाद या बॅचला मिळत आहे. तर जर तुम्ही ही बॅच जाऊन म्हणजे जॉईन केली नसेल तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी अगदी 999 रुपयामध्ये ऑफर प्राईजमध्ये ही बॅच आपल्याला अवेलेबल आहे. याचे डेमो लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरनेटच्या सुरक्षित वापरामध्ये प्रामुख्याने कोणत्या संकल्पनांना अत्यंत महत्त्व आहे. ओके, इंटरनेटच्या सुरक्षित वापरामध्ये. ओके, आता यामध्ये की आपल्याला इंटरनेटचा काय आहे, सुरक्षित वापरायचा आहे. तर यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट किंवा संकल्पनांचा या ठिकाणी इथं महत्त्व आहे. एक आहे केवळ लॉगिंग, दुसरं युजर नेम आहे, तिसरं या ठिकाणी केवळ पासवर्ड आहे आणि वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी सर्वच बाबी महत्त्वाच्या आहे. त्यामध्ये लॉगिंग सुद्धा महत्त्वाची आहे. ओके, त्यानंतर युजर नेम किंवा पासवर्ड सुद्धा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर कोणत्याही स्वरूपाच्या किंवा कोणत्याही विषयाच्या शिक्षणात विद्यार्थीची कोणती गुंतवणूक होणे आवश्यक आहे. ठीक आहे, आता यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या किंवा कोणत्याही विषयाच्या शिक्षणात विद्यार्थ्याची कोणती गुंतवणूक होणं आवश्यक आहे. तर यामध्ये एक आहे कॉग्निटिव्ह आहे, दुसरं या ठिकाणी भावनात्मक आहे, तिसरं या ठिकाणी समग्र होलिस्टिक आणि केवळ शारीरिक. त्यामध्ये कशी असणं गरजेचं आहे, तर समग्र किंवा होलिस्टिक ओव्हरऑल गुंतवणूक होणं गरजेचं आहे. म्हणजे मूल जे आहे या ठिकाणी की मुलाची प्रगती जी आहे तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल, पूर्ण लक्ष देऊन तो ऐकत असेल तर यामध्ये ही होलिस्टिक मेथड आहे. तर यामध्ये शिक्षणात विद्यार्थ्यांची परिपूर्ण प्रगती होण्यासाठी समग्र म्हणजे होलिस्टिक गुंतवणूक होणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना बोधात्मक म्हणजे विचार करणे, भावनात्मक म्हणजे काय आहे या ठिकाणी किंवा की हृदय किंवा भावना. ओके, आणि या ठिकाणी शारीरिक क्रियात्मक जे कौशल्य आहे या तिन्हीचाही विकास होतो. म्हणजे विद्यार्थ्याचा बोधात्मक, भावनात्मक आणि या ठिकाणी शारीरिक तिन्ही गोष्टींचा जो विकास होतो तो या ठिकाणी ही एक प्रकारची त्रिआयामी मेथड आहे. 3 डायमेन्शनल मेथड ज्याला आपण म्हणू, ती म्हणजे कोणती आहे, ते या ठिकाणी ही समग्र आहे. ओके, आणि याचा उद्देश काय आहे, ते एकांगी शिक्षणाऐवजी समग्र गुंतवणुकीमुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित होते आणि अध्ययन जे आहे हे लॉंग टर्म किंवा दीर्घकाळ टिकते. त्यामुळे या ठिकाणी हे होलिस्टिक एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकासाचा जो आहे तो या ठिकाणी मेळ घातला जातो. त्याला समग्र शिक्षण असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. मानवी शरीरावर होणारे अन्न प्रदूषण, फूड पोल्युशन टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये पहिला आहे या ठिकाणी जल व भू प्रदूषण पूर्णपणे रोखणे. त्यानंतर कीटकनाशके व खतांचा अत्यंत मर्यादित वापर करणे आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची योग्य विल्हेवाट करणे. आता ह्या सगळ्याच गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. त्या आधारे किंवा की फूड प्रदूषण किंवा फूड पोल्युशन जे आहे किंवा फूड पॉयझनिंग जे आहे ते होत असते. तर या ह्याच्यामध्ये किंवा की प्रदूषण प्रतिबंध म्हणजे अन्न साखळीला हानिकारक रसायने जी आहेत किंवा जड धातूपासून वाचवण्यासाठी जल आणि मातीचे म्हणजेच भूप्रदूषण रोखणे गरजेचं आहे. हे सर्वात महत्त्वाची पहिली पायरी आहे. दुसरं, कमी रासायनिक जे खते आहेत किंवा या ठिकाणी विविध प्रकारचे पेस्टिसाइड आहेत ते आपण कमी वापरणं गरजेचं आहे. तर याला सेफ फूड चेन असं म्हटलं जातं, ज्यामध्ये पर्यावरणाचे रक्षण करून आपण अन्नाचा दर्जा आणि शुद्धता काय आहे राखू शकतो. त्याला म्हणायचं आहे फूड सेफ्टी चेन, सेफ फूड चेन. नेक्स्ट आहे माहिती तंत्रज्ञानामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो. माहिती तंत्रज्ञानामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कशाचा समावेश होतो. आता यामध्ये एक आहे केवळ माहिती मिळवणे व प्रक्रिया करणे, दुसरं प्रक्रिया केलेली माहिती साठवणे व गरजूंना पुरवणे,
तिसरं आहे यापैकी काही नाही. आणि चौथं आहे माहिती मिळवणे, त्यावर प्रोसेस करणे, प्रक्रिया करणे, साठवणे आणि ती उपलब्ध करून देणे. या सगळ्यात ज्या बाबी आहेत त्याला म्हणतात या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान. ज्यामध्ये माहिती मिळवणे, त्यावर प्रोसेस करणे, प्रक्रिया करणे आणि या ठिकाणी साठवणे, स्टोअर करणे आणि ती माहिती उपलब्ध करून देणे, या सगळ्याच बाबी याच्यामध्ये येतील. ठीक आहे. आता माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, त्यामध्ये प्रोसेस महत्त्वाची आहे, प्रक्रिया, त्यानंतर या ठिकाणी त्याच्यावर त्याचं स्टोरेज करणं गरजेचं आहे आणि डिस्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी हे IT सिस्टीम फ्लो ज्याला म्हटलं जातं, ज्यामध्ये माहितीचं संकलन करणे म्हणजे एकत्र करणे, त्यानंतर प्रोसेस करणे, प्रक्रिया करणे, साठवणूक आणि सामायिकीकरण या बाबींचा याच्यामध्ये समावेश होतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. शिक्षणामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा ICT चा वापराबाबत खालीपैकी कोणतं विधान हे योग्य आहे? ते शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर, संप्रेषण, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर. आता यामध्ये एक आहे की केवळ माहिती गोळा करणे महत्त्वाचे आहे. दुसरं, केवळ माहिती पुरवणे नसून विद्यार्थ्यांना कौशल्य साध्य करण्यास मदत करणे. तिसरं, विद्यार्थ्याने केवळ प्रयोग करणे अभिप्रेत आहे, यापैकी नाही. तर उत्तर काय असणार आहे यामध्ये? केवळ माहिती पुरवणे नसून विद्यार्थ्याला कौशल्य साध्य करण्यास काय आहे? मदत करणं. त्यालाच म्हणायचं माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करणं. आता यामध्ये की आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये केवळ कोरडी माहिती विद्यार्थ्याला पुरवणे हे ICT चे उद्दिष्ट नाही, तर त्या माहितीचा व्यावहारिक उपयोग किती होतो, या ठिकाणी प्रॅक्टिकल उपयोग किती होतो, याचा प्रॅक्टिकल उपयोग करून विद्यार्थ्यामध्ये निर्णय क्षमता व महत्त्वाची जीवन कौशल्य जे आहेत, लाईफ स्किल ज्याला आपण म्हणतो, ते विकसित करणं गरजेचं आहे. या सगळ्या बाबी याच्यामध्ये येत असतात. ठीक आहे. त्याला स्किल ॲक्विजिशन असं म्हटलं जातं, ज्यामध्ये माहितीचा योग्य वापर करून कौशल्य संपन्न विद्यार्थी तयार करणे हे याचं मेन काय आहे? उद्दिष्ट आहे, ICT. नेक्स्ट, संगणक विज्ञानानुसार 1 किलोबाईट. आता 1 किलोबाईट म्हणजे किती या ठिकाणी बाईट्स आहे? 1 किलोबाईट म्हणजे किती आहे? तर 1024 बाईट्स आहे. एक लक्षात ठेवा, 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट्स आहे. ठीक आहे. आता यामध्ये बायनरी प्रणालीचा वापर केला होतो. बायनरी प्रणाली, संगणक हा बायनरी म्हणजे काय आहे? 0 आणि 1. ओके, 0 आणि 1 जे आहे या भाषेवर चालतो. यामध्ये डेटा मोजण्यासाठी मूलभूत रचना 2च्या घातांकावर पॉवर ऑफ 2 आधारित असते. 2 का 10 असा घात म्हणजे त्या ठिकाणी 2 का 10 म्हणजे त्या ठिकाणी की 1024 हे अचूक जो आहे आकडा आहे. आता यामध्ये 1 किलो बाईट्स म्हणजेच काय आहे? 1 किलो बाईट म्हणजेच या ठिकाणी की 1024 बाईट्स आहे. ओके. 1 मेगाबाईट हे पण लक्षात ठेवा. 1 मेगाबाईट म्हणजे काय आहे? 1024 किलो बाईट्स आहे. आणि 1 गिगाबाईट म्हणजे काय आहे? या ठिकाणी 1024 मेगाबाईट्स. ठीक आहे. तर हे जे आहे हे आपल्याला विचारलं जातं. आता यामध्ये 1 KB विचारलेलं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी MB विचारतील किंवा GB विचारतील किंवा KB विचारतील. नेक्स्ट, नवजात बालकाची न्यू बॉर्न बेबी नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खालीपैकी काय कारणीभूत आहे? म्हणजे न्यूबॉर्न बेबी जो आहे तर त्याची प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर या ठिकाणी किंवा की कोणती गोष्ट या ठिकाणी कारणीभूत होते? एक, मध पाणी देणे, गाईचे कोमट दूध देणे. तिसरं, या ठिकाणी ग्लुकोज पाणी देणे. आणि आईच्या दुधातील पहिला चीक जो आहे त्याला या ठिकाणी क्लोस्ट्रोड्रोम असं म्हणतात. तर या ठिकाणी क्लोस्ट्रोड्रोम जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, ज्याच्यामुळं मुलाची प्रतिकार शक्ती वाढते. ठीक आहे. तर यामध्ये हे बाल जन्माला आल्यानंतर आईच्या स्तनामधून येणाऱ्या पहिल्या पिवळसर घट्ट दुधाला काय म्हणतात? चीक दूध असं म्हटलं जातं किंवा इंग्रजीमध्ये त्याला कोलोस्ट्रम. ओके, कोलोस्ट्रम असं म्हटलं जातं, कोलोस्ट्रम. तर या ठिकाणी हे जे कोलोस्ट्रम आहे तर हे यामध्ये प्रथिने जे आहे हे मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रथिने काय करतात? या ठिकाणी एक प्रकारे इम्युनोग्लोबिन, ओके, इम्युनोग्लोबिन म्हणून काम करतात. म्हणजे या ठिकाणी की प्रतिकार शक्ती जी आहे बालकाची ती वाढली जाते आणि पांढऱ्या पेशी त्यामध्ये असतात. पांढऱ्या पेशी असतात आणि या घटकामुळं नाजूक पचनसंस्थेला संसर्ग जे रोग आहेत त्याच्यापासून या ठिकाणी ह्याला वाचवण्याची जी ताकद आहे ते या ठिकाणी हे कोलोस्ट्रोम मध्ये असते. त्यामुळं या ठिकाणी ह्याला इम्युनिशिल्ड असं म्हटलं जातं. एक प्रकारचं काय आहे? संरक्षण कवच असं म्हटलं
जातं. ठीक आहे, त्यामुळं आईचे पहिले दूध बाळाला विविध आजारापासून काय आहे आयुष्यभर संरक्षण देते. ठीक आहे, तर हे महत्वाचं असं उत्तर आहे डी, आईच्या दुधातील पहिला चीक. नेक्स्ट, मानवी शरीरात आपण खाल्लेल्या कर्बोदकांच्या म्हणजेच या ठिकाणी कार्बोहायड्रेट्सच्या पचनाची प्रक्रिया सुरुवात जी आहे हे कोणत्या इंद्रियापासून होते? म्हणजे आपण अन्न खातो तर या ठिकाणी अन्न पचनाची जी प्रक्रिया आहे कुठून सुरू होते? त्यामध्ये जठर, पोट, लहान आतडे, तिसरं मुख्य पोकळी, तोंड किंवा या ठिकाणी मोठा आतडे. तर लक्षात ठेवा की मानवी शरीरात आपण जे अन्न खातोय किंवा कार्बोहायड्रेट जे आहे त्या ठिकाणी पचनाची सुरुवात जी आहे ही कुठून होत असते? या ठिकाणी आपल्या मुख्य पोकळी जी आहे ही तोंडाची पोकळी किंवा तोंडामधूनच या ठिकाणी इथून त्याची सुरुवात होते. यामध्ये लक्षात ठेवा की पिष्टमय पदार्थाचे विघटन, कर्बोदकांच्या किंवा पिष्टमय पदार्थांच्या पचनाची रासायनिक प्रक्रिया आपण घास तोंडात चावण्यास सुरुवात केल्यापासून म्हणजेच मुख पोकळीत म्हणजे या ठिकाणी माउथ कॅव्हिटी जी आहे यापासून सुरुवात होते. आणि लाळ जे आहे हे लाळ महत्वाचं फंक्शन करते. लाळेचं कार्य काय आहे? तर लाळेमध्ये या ठिकाणी सलाइवा किंवा अमायलेज जे आहे, लाळेमध्ये काय आहे अमायलेज नावाचे महत्वाचे असे पाचक विकर असते. हे विकर पिष्टमय पदार्थात जटिल रेणूंचे सोप्या या ठिकाणी शर्करेत म्हणजेच माल्टोजमध्ये ज्याचं काम काय केलं जातं माल्टोजमध्ये रूपांतर करण्याचं काम जे आहे हे तोंडामधून सुरुवात होते. त्यामुळे डायजेस्टिव्ह प्रोसेसमध्ये पहिली जी स्टेप आहे ती डायजेस्टिव्ह प्रोसेस स्टार्ट होण्याची ती म्हणजे काय आहे की या ठिकाणी लाळेतील अमायलेजचे विकर, तोंडातून कर्बोदकांचे विघटन सुरू होते. ठीक आहे, म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हे जे आहे हे जे काही आपली कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीपासूनच या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरू होते. नेक्स्ट, मधुमेह किंवा डायबिटीज ज्याला म्हणतो झालेल्या व्यक्तीला दैनंदिन आहारामध्ये प्रामुख्याने कशाचे प्रमाण अत्यंत कमी असते? ओके, कमी असावे. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या दैनंदिन आहारामध्ये प्रामुख्याने कशाचे प्रमाण अत्यंत कमी असावे? एक, फायबर व तृणधान्ये, दुसरं प्रथिने व मांस, तिसरं साखर व साधी कर्बोदके आणि या ठिकाणी पाणी व क्षार. आता यामध्ये डायबिटीस असलेल्या व्यक्तीला काय असणं कमी असणं गरजेचं आहे? त्यामध्ये साखर आणि साधी कर्बोदके जे आहे हे कमी असणं गरजेचं आहे. कारण रक्तातील ग्लुकोज जो आहे मधुमेह हा स्वादुपिंडातून निर्माण होणाऱ्या इन्सुलिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे म्हणजे याचा अर्थ काय आहे की स्वादुपिंडामधून इन्सुलिन जे आहे हे सर्क्युलेट होत नाही किंवा कमी सर्क्युलेट होतं आणि त्याच्या अकार्यक्षमतेमुळे या ठिकाणी काय होतं की ग्लुकोजची पातळी वाढते आणि त्यामुळं त्याला पर्याय काय आहे? आहारावर नियंत्रण ठेवणे. म्हणून मधुमेह व्यक्तीच्या आहारात थेट साखर किंवा गोड पदार्थ, साधी कर्बोदके, सिंपल कार्बोहायड्रेट जे आहेत जसे की या ठिकाणी मैदा असेल, पांढरा भात असेल किंवा ब्रेड असेल, ओके, याचे प्रमाण जे आहे अत्यंत मर्यादित असणं गरजेचं आहे. त्याऐवजी तंतुमय म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर आहे किंवा अन्न गुंतागुंतीची कर्बोदके आहेत तर हे देणं गरजेचं आहे. तर शुगर कंट्रोलसाठी काय आहे? योग्य आहार आणि साखरेवर नियंत्रण हाच काय आहे मधुमेहावरचा उपाय आहे. त्यानंतर दुसरा आहे 16 नंबरचा क्वेश्चन, दुधाचे रूपांतर आंबट दह्यामध्ये, दुधाचं रूपांतर आंबट दह्यामध्ये म्हणजेच कर्ड करण्यासाठी खालीलपैकी कशाचा प्रामुख्याने वापर होतो? एक, उपयुक्त बुरशी, फंगी, ओके, दुसरं बॅक्टेरिया, जीवाणू, तिसरं आहे विषाणू की ईस्ट व खमीर. तर यामध्ये काय आहे? बॅक्टेरियाचा वापर केला जातो दुधापासून दही तयार करण्यासाठी. ठीक आहे, आता यामध्ये ही कशी प्रक्रिया आहे? ही कोणती प्रक्रिया आहे? हे आहे किण्वन प्रक्रिया. दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचा अत्यंत उपयुक्त आणि या ठिकाणी किंवा मित्र या जीवाणूचा काय आहे बॅक्टेरियाचा वापर केला जातो, लॅक्टोबॅसिलस. ओके, त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड निर्मिती हे जीवाणू दुधामध्ये वाढतात आणि दुधातील लॅक्टोज, दुधामध्ये काय असतं लॅक्टोज असतं, लॅक्टोजचे शर्करेचे विघटन करून लॅक्टिक ऍसिड तयार करतात. या ऍसिडमुळे दुधातील प्रथिनांचे साखळीकरण ओके होते व दुधाला घट्ट आणि आंबट दह्याचे रूपांतर होते. ओके, त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस जीवाणू मानवी पचनसंस्थेसाठी काय आहे अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामुळे या ठिकाणी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग होते आणि या ठिकाणी त्यालाच म्हणतात प्रोबायोटिक्स. ओके, याच्यामध्ये काय असतात प्रोबायोटिक्स असतं. तर असे या ठिकाणी हा झाला 16 नंबरचा क्वेश्चन. आता यामध्ये आपण आजचा लास्टचा क्वेश्चन घेणार आहोत आणि परत उद्या या ठिकाणी पार्ट 2 मध्ये भेटू. आता शेवटचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी 17 नंबरचा क्वेश्चन आहे.
तर यामध्ये हे 17 नंबरच्या क्वेश्चन मध्ये हे भारतात सार्वजनिक आहाराचा दर्जा व पोषण सुधारण्यावर संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे? ओके, राष्ट्रीय पोषण संस्थेचं मुख्य कार्यालय कुठं आहे? त्या ठिकाणी हे आहे हैदराबादला आहे. ओके, हैदराबाद. त्यामध्ये NIN, ओके, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, NIN राष्ट्रीय पोषण संस्था ही भारतातील पोषण आणि जन आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संशोधन संस्था आहे. याची स्थापना कधीची आहे? 1918 ची स्थापना आहे. ओके, कुनूर हैदराबाद येथे झाली होती आणि 1998 मध्ये ती हैदराबादला स्थलांतरित करण्यात आली. कुनूरमध्ये स्थापना झाली, नंतर त्या ठिकाणी काय आहे ती हैदराबादला हे करण्यात आली, ट्रान्सफर करण्यात आली. तर सध्या या ठिकाणी कुठं आहे? तर ही संस्था हैदराबादला आहे आणि ही संस्था भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत येते आणि भारतीय नागरिकांना संतुलित आहार मानके या ठिकाणी कसे असले पाहिजे, त्याचं स्टँडर्ड काय असलं पाहिजे, तर या ठिकाणी हे देण्याचं काम करते. मग INI कुठं आहे? हैदराबाद. देशातील कुपोषण रोखण्यासाठी व आहाराची मानके निश्चित करण्यासाठी, स्टँडर्ड निश्चित करण्यासाठी NIN ही कार्य करत असते. ठीक आहे, तर आजचे 17 क्वेश्चन आपण इथं कव्हर केलेले आहेत. तर दररोज आपण भेटणार आहोत. तर हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीला सुद्धा हा शेअर करायचा आहे आणि आपली या ठिकाणी डेडिकेटेड अशी अंगणवाडी प्रयोगशिकेची जी बॅच आहे ती स्टार्ट आहे. यामध्ये लेक्चर सुद्धा तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकता आणि या लेक्चरची जी PDF आहे ते आपल्याला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर फ्रीली उपलब्ध असणार आहे. तर आपण इथं थांबू. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.